नमस्कार ट्रेडर्स. तर तुम्ही व्हिडिओच्या टायटल वरून बघितलंच असेल की हा व्हिडिओ डेडिकेटेड आहे स्पेशली ब्रेकडाऊनसाठी. ब्रेकडाऊन कसे ट्रेड करायचे, प्रॉपरली कसे ट्रेड करायचे हे मी या व्हिडिओत माझा जो काही अनुभव आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. हा व्हिडिओ मी आज बनवतोय कारण की आजच मी एक प्रॉपरली ब्रेकडाऊन ट्रेड केलेला आहे, जो एक टिपिकल ब्रेकडाऊन होता आणि तो शिकवण्यासाठी खूप जास्ती उपयुक्त होता. त्याच्यामुळे मी आजच ठरवलं की आपण हा व्हिडिओ बनवून टाकूयात. तर हा अडानी एंटरप्राइजेसचा स्टॉक आहे. 15 मिनिटचा टाइम फ्रेम आहे आणि तुम्ही बघू शकता की मी हा ट्रेड केलेला आहे. या ठिकाणी माझी एंट्री होती 2131 ला माझी एंट्री होती आणि 2144.5 हा माझा स्टॉप लॉस होता. आणि मी टार्गेट ठेवलं होतं 1:2. 1:2 टार्गेट माझा अचीव्ह झालेलं आहे. 2103 ही जी लेवल होती ती 1:2 रिस्क रिवॉर्ड माझा होता, तो अचीव्ह झालेला आहे. बरोबर. तर ऍक्च्युली मी ट्रेड कशा पद्धतीने घेतली, काय केलं, याच्या मागची सायकोलॉजी मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्रेकआउट ट्रेड करू शकता, ब्रेकडाऊन ट्रेड करू शकता, सॉरी, आणि प्रॉपरली ट्रेड करू शकता विदाउट एनी फिअर आणि चांगलं टार्गेट मिळू शकता, ते आपण बघूया. तर सर्वात आधी मी तुम्हाला घेऊन चालतो डेली टाइम फ्रेम मध्ये. सर्वात महत्वाची गोष्ट काय, तर स्टॉकचं स्ट्रक्चर काय चालू आहे, स्टॉक कुठल्या ट्रेंड मध्ये चालू आहे. तर आपण बघू शकतो की अदानी एंटरप्राइजेस हा ऍक्च्युली तर अप ट्रेंड मध्ये चालू आहे, बरोबर आहे. पण अप ट्रेंड मध्ये झाल्यानंतर हा जो करेक्शन आहे त्याच्यानंतर मार्केटने इम्पल्स मोजायला पाहिजे अशा पद्धतीने, म्हणजे हा हाय ब्रेक करायला पाहिजे. तो करू शकतो, नाही करू शकत, आय डोंट नो दॅट. बट या ठिकाणी काय झालं, मार्केटने एक लोअर हाय तयार केला आणि हे एक बिअरिश फ्लॅग स्ट्रक्चर तयार केलं. ओके. म्हणजे माझं फर्स्ट कन्फर्मेशन काय होतं की मार्केटनी या हाय पेक्षा एक लोअर हाय तयार केला, बरोबर. आणि सेकंड कन्फर्मेशन होतं, म्हणजे 2 मिनिटं. फर्स्ट कन्फर्मेशन हाय इज इक्वल टू लोअर आणि सेकंड कन्फर्मेशन होतं जो स्ट्रक्चर होता तो काय, बिअरिश फ्लॅग स्ट्रक्चर तयार झाला. ओके. म्हणजे हे बिअरिश स्ट्रक्चर आहे, आपण निगेटिव्ह साईडची ट्रेड घेऊ शकतो. आणि नेक्स्ट माझं जे कन्फर्मेशन आहे ते मी फिबोनाचीचा यूज करून घेतोय. या हाय पासून जर या लो पर्यंत मी फिबोनाची रिट्रेसमेंटचं टूल लावलं तर तुम्ही बघू शकता की ही जी लेवल आहे ती 0.5 टू 0.6 ची लेवल आहे. हिला आपण गोल्डन एरिया म्हणतो, गोल्डन एरिया इन फिबोनाची. आणि हा जो एरिया आहे, हा जी लेवल आहे, इथून रिजेक्शनचे चान्सेस सर्वात जास्त असतात. म्हणून या गोल्डन एरिया पासून अदानी एंटरप्राइजेस रिजेक्ट झालेला आहे. म्हणून हा सुद्धा एक माझा कन्फर्मेशन आहे. म्हणजे मला अशा पद्धतीने 3 कन्फर्मेशन मिळाले. ओके. आता आपण जाऊयात छोट्या टाइम फ्रेम मध्ये. छोट्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन आपल्याला लक्षात येईल की ट्रेड ऍक्च्युली घेतली कशी. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण निगेटिव्ह ट्रेड किंवा डाऊन साईडची ट्रेड घेण्यासाठी 3 कन्फर्मेशन घेतले. आणि दुसरी गोष्ट आता आपण बघूयात ट्रेड कशा पद्धतीने घेतली. मी सर्वात आधी हे डिलीट करून टाकतो माझं प्राइस रिस्क रिवॉर्ड रेशोतून. बघा, काल मार्केटनी ब्रेकडाऊनच्या जवळ आलेले होते. मार्केटनी ही जी लेवल आहे, ही जी ट्रेंड लाईन आहे ती बेरिश फ्लॅगची आहे आणि मार्केटनी ती ब्रेक केलेली नव्हती. बट मार्केट काल साइडवेज मूव्ह करत होतं आणि ही लो होता मार्केटचा, एक लेवल तयार केलेली होती मार्केटने. या लेवलला मी मार्क करून ठेवलं आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये 3 कॅन्डल्सनी एक स्ट्रॉंग ब्रेकडाऊन दिला विथ हाय व्हॉल्यूम. म्हणजे ऍव्हरेज पेक्षा हाय व्हॉल्यूमने मला ब्रेकडाऊन मिळाला. त्याच्यामुळे हा ब्रेकडाऊन व्हॅलिड असू शकतो असं माझं गॅरंटी माझी वाढली. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, एक 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन एक ट्रेंड लाईन काढली. हे बघा, 3 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊन मी एक ट्रेंड लाईन काढली. ती ब्रेक झाल्यानंतर आपल्याला अजून जास्त कन्फर्मेशन मिळेल. एंट्री माझी असणार आहे 15 मिनिटामध्येच. या ठिकाणी मी काय केलं की माझी एंट्री ऍक्च्युली पाहिजे होती या ठिकाणी, ही जी रेड कॅन्डल बनली आहे रिजेक्शन कॅन्डल, या ठिकाणी माझी एंट्री पाहिजे होती किंवा याच्या खाली माझी एंट्री पाहिजे होती 2134 ला. बट माझी एंट्री घेताना मी थोडासा लेट झालो आणि मी 2131 या लेवलला एंट्री घेतली. एंट्री घेतल्यानंतर या ठिकाणी 2144.5 या ठिकाणी मी स्टॉप लॉस ठेवला माझा. त्यानंतर माझं टार्गेट होतं 2103. ऍक्च्युली मार्केट या ठिकाणी जात होतं आणि त्या ठिकाणी मार्केटने एक कन्सॉलिडेशन चालू केलं. कन्सॉलिडेशन नंतर जनरली मार्केट पुन्हा वर जात असतं. त्यामुळे मी 2107 ला माझं टार्गेट म्हणजे किंवा माझं प्रॉफिट बुक केलं होतं आणि ओव्हरऑल 80% माझं टार्गेट अचीव्ह झालेलं होतं. त्याच्यामुळे मी माझं प्रॉफिट टोटली 2131 जी एंट्री होती ती 2107 ला
बुक केली होती जवळपास 1:1.8 किंवा 1:1.7 अशा पद्धतीचा रिस्क रिवॉर्ड मला मिळाला आणि ही सेलिंगची ट्रेड, ही ब्रेकडाऊनची ट्रेड मी सक्सेसफुली आज घेऊ शकतो. तर मेन इम्पॉर्टंट थिंग्स ज्या ब्रेकडाऊन ट्रेड करण्यासाठी आहे, ते आपण पुन्हा एकदा बघूयात. मी काय बघितलं आणि काय आपण ऍक्च्युअली ब्रेकडाऊन ट्रेड करताना बघितलं पाहिजे. मार्केटने काय केलं, एक बेअरिश फ्लॅग पॅटर्न तयार केलेला होता. डेलीमध्ये तो बेअरिश फ्लॅग पॅटर्न मध्ये चालत होता आणि इथे ब्रेकडाऊन झाला. ओके, ब्रेकडाऊन झाला तर मी काय केलं, लोअर टाइम फ्रेम मध्ये गेलो. लोअर टाइम फ्रेम मध्ये जाऊन या ठिकाणी एक सपोर्ट होता, तो सपोर्ट बघितला आणि इथे ज्या वेळेस मला रिटेस्ट मिळाली, रिटेस्टला एक निगेटिव्ह कॅन्डल मिळाली, त्यावेळेस मी 15 मिनिट कॅन्डल स्टिक पॅटर्न 15 मिनिट मध्ये मी एंट्री घेतली आणि याच्यावर माझा स्टॉप लॉस ठेवून 1:2 स्टॉप टार्गेटचा वेट केला. आणि ऍक्च्युली तुम्ही बघू शकतात की 1:2 पेक्षाही जास्ती टार्गेट अचीव्ह झालेले आहे. मी ऍक्च्युली त्याच्या आधीच एक्झिट झालो. बट दिस इज द सायकोलॉजी. म्हणजे टोटली आपल्याला जर प्रॉपरली जायचं असेल, सायकोलॉजिकली सगळं प्रॉपरली बघायचं असेल कशा पद्धतीने ट्रेड करता येते, तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण मार्केट स्ट्रक्चर बघितलं पाहिजे. काही इम्पॉर्टंट गोष्टी आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय बघितलं पाहिजे, मार्केट स्ट्रक्चर. म्हणजे टोटली मोठ्या टाइम फ्रेम मध्ये, जी बिग टाइम फ्रेम आहे त्याच्यामध्ये मार्केट निगेटिव्ह साईडला ब्रेकडाऊन होतंय का, सपोर्ट होतंय का. आपण फक्त 15 मिनिट मध्ये डायरेक्टली ब्रेकडाऊन नाही बघू शकत, तर बिग टाइम फ्रेम मध्ये आपल्याला सपोर्ट मिळाला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपल्याला ऍडिशनल कन्फर्मेशन घेता आली पाहिजे. ओके, ऍडिशनल कन्फर्मेशन म्हणजे मी फिबोनाचीचं कन्फर्मेशन घेतलं, नंतर बिअरिश फ्लॅगचं कन्फर्मेशन घेतलं, नंतर ती माझी ट्रेंड लाईन आहे ती ब्रेकडाऊन झाल्याचं कन्फर्मेशन घेतलं आणि 15 मिनिटचा जो सपोर्ट होता त्याच्यावर रिट्रेसमेंट घेण्याचं सुद्धा कन्फर्मेशन घेतलं. तिसरा पॉईंट आहे का ऑलवेज ट्रेड ऑन रिट्रेसमेंट, ऑलवेज ट्रेड ऑन रिट्रेसमेंट अँड नॉट ऑन नॉट ऑन डायरेक्ट ब्रेकडाऊन. कारण की बऱ्याच वेळा डायरेक्टली ब्रेकडाऊनवर आपण जर ट्रेड केली तर फेक ब्रेकडाऊन होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणजे मार्केटमध्ये 80 to 90% जे ब्रेकआउट असतात किंवा ब्रेकडाऊन्स असतात ते फेलच होतात. त्याच्यामुळे सर्वात योग्य पद्धत ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन ट्रेड करण्याची आहे ती म्हणजे रिटेस्टलाच किंवा रिट्रेसमेंटलाच आपण एंट्री घेतली पाहिजे. आणि डायरेक्टली ब्रेकडाऊन ज्या वेळेस ट्रेड केलं जातं त्याची पद्धत वेगळी आहे. ती जर बिल्डअप असेल तर डायरेक्टली केलं जातं. त्याच्यावर सुद्धा मी एक डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल. पण जर आपल्याला नॉर्मली ब्रेकडाऊन ट्रेड करायचं असेल तर आपण ऑलवेज रिट्रेसमेंट किंवा रिटेस्टची वाट बघितली पाहिजे आणि त्या ठिकाणी प्रॉपर कन्फर्मेशन घेऊन आपण ट्रेड केलं पाहिजे. या 3 गोष्टी जर आपण महत्वाच्या पाळल्या तर आपण मॅक्झिमम टाइम्स म्हणजे 10 पैकी 7 टाइम्स, 10 पैकी 7 वेळा आपण नक्की प्रॉफिटेबल राहू. 3 किंवा 4 वेळा आपला स्टॉप लॉस हिट होणारच आहे, किंवा कारण की दिस इज अ प्रोबॅबिलिटी गेम. ओके, आणि आपल्याला प्रॉपरली स्टॉप लॉस लावून सिस्टीम मध्ये स्टॉप लॉस लावून बसायचंय प्रॉपरली आणि ट्रेडला चालू द्यायचे. 1:1 1:1.5 झालं की आपला स्टॉप लॉस आपल्याला आपल्या बाईंग प्राइसवर आणायचा आहे, कॉस्ट टू कॉस्ट आणायचा आहे आणि ट्रेल करत करत आपल्याला प्रॉफिट घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रॉफिट सुद्धा अचीव्ह करू शकतो. महत्वाच्या गोष्टी या होत्या. चौथा पॉईंट जर मला ऍड करायचा असेल तर टोटल ओव्हरऑल जे ब्रॉड मार्केट आहे, ब्रॉड मार्केट म्हणजे काय, निफ्टी, निफ्टी सुद्धा निगेटिव्ह असली पाहिजे जेणेकरून आपण ब्रेकडाऊन ट्रेड करू शकतो. निफ्टी जर पॉझिटिव्ह चाललंय आपण ब्रेकडाऊन ट्रेड करतोय तर आपण मेजर मार्केटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जातो आणि मेजर मार्केटच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये जाणं हे महागात पडू शकतं, कारण की कधीही बाईंग येऊ शकते आपल्या स्टॉक मध्ये सुद्धा. त्याच्यामुळं मेनली आपण ज्या दिशेने निफ्टी जाते त्याच दिशेच्या ट्रेड्स फाइंड आउट केल्या पाहिजे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर तुम्ही मला नक्की याच्याबद्दलचे फीडबॅक्स कमेंट सेक्शन मध्ये कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, कुठलाही व्हिडिओ बनवावा मी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सजेस्ट करा. आणि थँक्यू सो मच.